जय शिवराय मित्रांनो, तर आज मग मला एक केकची ऑर्डर आली होती। मी आतापर्यंत खूप केक बनवले, पण सगळे अर्धा किलोचे होते आणि स्पेशली म्हणजे ते सिंगल लेयरचे होते। आज मला डबल लेयरचा केक बनवायचा सांगितला। मी सुरुवातीला म्हणले यार मला जमणार नाही, पण पप्पा बोलले की करून पहा। मी एकदा डबल लेयरचा केक बनवला होता, पण तो थोडा बिघडला होता, म्हणून माझी परत हिम्मत झालीच नाही। पण पप्पा बोलले म्हणून म्हणलं चला आज करूनच पाहू। तर मग आज आपल्याला पायनॅपलचा केक बनवायचा आहे। ज्यांनी मला ऑर्डर दिली त्यांना मी माझ्या मोबाईलवरून फोटो सेंड केले आणि त्यांनी मी जसे केक बनवले होते त्या टाईपमधून थोडं 2-3 केकची डिझाईन एकत्र करून मला बनवायला सांगितलं। मी आधी नाही म्हणलं, पण म्हणलं त्यांची इच्छा आहे तर करूनच देऊ। तर आता आपल्याला त्यांनी सांगितलं तसा केक बनवायचा आहे। मी जो केक बनवते ना तो आईस केक आहे। सगळ्यांना माहीतच असेल आईस केक काय आता नवीन राहिलेलं नाही, त्याची टेस्ट पण खूप छान असते। मला ना आधी केक बनवता येत नव्हता। सुरुवातीला माझी दीदी केक बनवायची, पण तिचं लग्न झालं तेव्हा काही दिवस केक बंद झाले। माझ्या पप्पांना पण केक बनवता येतो, पण मग मला असं वाटलं की मला पण यायला पाहिजे। मग मी त्यांचं पाहून केक शिकले आणि एक ऑर्डर घेऊनच पाहिली होती। सगळ्यात पहिली मी जी ऑर्डर घेतली होती ना, तेव्हा मी केक बनवायला एवढी घाबरले होते की तो खराब होईल, ऑर्डर मला देता येणार नाही असं तसं। पण मग मी हिम्मत करून पाहिली आणि ती ऑर्डर दिली। नंतर मग मी ऑर्डर घ्यायला लागले आणि आज मी फर्स्ट टाईम डबल लेयरची ऑर्डर घेतली आहे। तर मग पाहूया आजचा आपला केक कसा बनतो ते। जे कोणी तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल ना, तुम्हाला असं वाटत असेल की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळं बोलते। काही व्हिडिओमध्ये खूप जास्त शुद्ध, काहीमध्ये जरा मीडियम आणि काहीमध्ये जास्त खूप गावंढळ। तर तुम्ही विचार करू शकता मी एक गावात राहणारी मुलगी आहे। मी ना जेव्हा मनात येईल जे येईल ते मी लगेच बोलत असते, मग ती लँग्वेज कशी असो। माझं असं बोलणं जर तुम्हाला आवडत नसेल ना, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता की मी कसं बोलायला पाहिजे, काय करायला पाहिजे। इम्प्रूव्हमेंट तर खूप असेल, पण तरी तुम्ही मला सांगू शकता की मी नक्की काय काय करायला पाहिजे। तर आपल्या एक लेयरचा केक बनवून झाला आहे। आता मी सेकंडवाली लेयर घेतली आहे। केक बनवायला मी काही एवढी जास्त परफेक्ट नाही आहे, पण तरी माझ्याकडून होईल तसं मी बनवते। तुम्हाला माझ्या बनवण्यावरून दिसतच असेल की मला एवढा परफेक्ट केक जमत नाही, पण मग मी जेवढी प्रॅक्टिस करेल ना तेवढीच माझी फिनिशिंग चांगली येईल, हळूहळू येईल। माझी दीदी खूप भारी केक बनवत होती आणि नंतर पप्पा बनवायला लागले, त्यांची पण आणि माझी दीदीची फिनिशिंग खूप छान आहे। मला तेवढं अजून जमत नाही, पण आपण एक दिवस नक्की करू। मी किती वेळची बडबड करते। केक बनवताना मी सॉन्ग ऐकत असते, पण आज ना म्हणलं आज पूर्ण व्हिडिओ घेऊ, म्हणून मी एक पण सॉन्ग ऐकलं नाही। तर मग आपला केक आता रेडी होत आला आहे। तर तुम्हाला केक कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा।